शहाण्णव प्रचार आता शिगेला पोहोचलेला असून प्रभाग 17 ब ची तुमची काय परिस्थिती आहे? सध्या नगरपालिका 2025 चे नगरसेवक पदाचे इलेक्शन सुरू आहेत. माझी मातोश्री शाहिदा सय्यद उस्मान हे AIMIM पक्षातर्फे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. आणि सध्या वातावरण पाहता देवाच्या कृपेनं सध्या मी शाहनवाज सय्यद व माझ्या आई मातोश्री MIM पक्षाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारासाठी तुम्ही प्रभागामध्ये काय योजना राबवणार? सध्या परिस्थिती अशी आहे की मागचा जो टर्म गेलेला आहे अत्यंत गलिच्छ प्रकारचा राजकारण मागच्या टर्ममध्ये झालेला आहे. मागचे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांनी वार्डामध्ये बोटावर मोजण्या इतकेच कामं केलेली आहेत. त्यामध्ये त्यांचा कार्यकाल जसा वाढून त्यांना मिळालेला होता, 8 वर्षाचा कार्यकाल त्यांना मिळालेला होता, त्यामध्ये 3 वर्ष नगराध्यक्षांनी एकही काम त्यांना प्रभागामध्ये करू दिलेलं नव्हतं. आणि त्यामध्ये त्यांना जीबीच्या मीटिंगमध्ये सुद्धा तेवढं म्हणजे जवळ करण्यात आलेला नव्हता, कारण ते विपक्षमध्ये होते. आणि परिस्थिती अशी होती की 3 वर्षानंतर महाविकास आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर या नगरसेवकांना कामं मिळू लागली आणि जी कामं त्यांना मिळू लागली ती गुत्तेदारी स्वरूपाची कामं त्यांनी वार्डाच्या बाहेर केली आणि जनतेचे जे हाल होते वार्डामध्ये ते तसेच राहिले. 5 ते 8 वर्ष जनता अत्यंत भयंकर परिस्थितीमधून आमच्या वार्डामधून गेलेली आहे. त्यामध्ये रस्ते खराब झाले, त्यामध्ये ड्रेनेजच्या नावाखाली गटारी खोदण्यात आले, गल्ली बोळांच्या रस्त्यांच्या मधोमध गटारी खोदण्यात आले आणि त्यामध्ये मुरुम भरण्यात आले. आणि पावसाळ्यामध्ये हे मुरुम, चिखलयुक्त मुरुम जे त्यामध्ये भरण्यात आले त्यामध्ये लोकांना चालताही येत नव्हतं. आपल्या पाठीमागचा एरिया आहे उमर मोहल्ला म्हणून, तिकडं आमदार निधीमधून या लोकांनी कामं केली आणि या लोकांनी त्यामध्ये पण बोगस बिलं उचलण्याचा त्यामध्ये प्रयत्न करण्यात आला आणि त्यांनी बोगस बिलं पण उचललेली आहेत. राहिला दुसरा विषय, कोरोना काळामध्ये या नगरसेवकांनी मोहल्ला क्लिनिक हे वार्डामध्ये मोहल्ला क्लिनिक चालू केलं. प्राथमिक उपचाराच्या नावाखाली मोहल्ला क्लिनिक चालू झालं. त्या नियोजनमध्ये मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होतो. पण कालांतराने असे लक्षात आले की त्यामध्ये काही नियोजक जे नेते म्हणणारे होते त्यांनी त्या औषधामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला होता. त्यामध्ये जेनेरिकच्या औषधे आणणे आणि ब्रँडेडची बिलं उचलणे ही सर्व लोकांना यांची कारनामे कारस्थानी यांना माहीत आहे. अशा परिस्थितीत आता मतदारांनी काय करावं असं संभ्रम अवस्थेत असून त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात? सध्याची परिस्थिती पाहता की वार्डामध्ये गटारी तुंबलेल्या आहेत, रस्ते खराब झालेले आहे. 5 वर्ष ते 8 वर्ष कोणी नगरसेवक काही गल्ल्यामध्ये फिरकलेले सुद्धा नाहीत. आणि नगरसेवक पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत माझ्या विरोधातले, त्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर पद्धतीचे आहेत ज्यांची गुत्तेदारी नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि काही मोजके हातावर बोटावर जे मोजतात ते नेते आहेत, जे हाय प्रोफेशनल नेते आहेत. त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काही देणं घेणं नाहीये. आणि सध्या वार्डामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. आपल्या एरियाच्या बाजूला कचरा डेपो आहे, तो कचरा डेपोचा धूर पूर्ण वार्डामध्ये पसरत आहे. त्यामध्ये श्वसनाचे जे विकार आहेत ते लहानापासून वृद्धापर्यंत पसरत आहेत. कुणाला फुफ्फुसाचे रोग, दमा, अस्थमा अशा प्रकारचे गंभीर आजार होत आहेत. याकडे या लोकांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. आता जनतेला जनता या समस्यामधून वाट काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांना नवे चेहरे हवे आहेत. त्या निवारणासाठी, जनतेच्या सेवेसाठी मी शाहनवाज सय्यद, माझ्या मातोश्री शाहिदा सय्यद उस्मान या AIMIM पक्षातर्फे नगरसेवक पदासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत. जनतेला सध्या मी आवाहन करतो की जे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्यांनी कोणकोणते कामे केलेली आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि आपला मुस्लिम प्रभाग असल्यामुळं
बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांचा पण सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण देशांतर्गत अल्पसंख्याक समाजाला त्रास देणारे जे पक्ष आहेत त्यांनी पण निवडणुकीसाठी इथं उभारलेले आहेत. त्यांना पण त्याचा पण विचार करणे गरजेचं आहे. आणि मी एक सामान्य मतदार, सामान्य घरातून आलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी माझ्या कामाच्या बेसवर मी जनतेशी अपील करीत आहे की मला एकदा जर निवडून दिलं तर मी आपल्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करेन, योग्य प्रकारे आपली सेवा करण्यासाठी आणि जनतेचा नोकर बनून मी राहीन.